काल उच्च न्यायालयामध्ये मी एक याचिका आणली होती परभणी जिल्ह्यातले सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम शासनाने चालवलेलं आहे। कमीत कमी पैशामध्ये जमिनी घ्यायच्या आणि या मोठ्या लोकांच्या घशात घालायच्या अशा स्वरूपाचं धोरण राज्य शासनाचं आहे। आणि कोर्टाने सांगितलं की पुढची सुनावणी होऊस्तोवर कोणत्याही त्या आवडच्या माध्यमातून काम होणार नाही। कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता जो आपला हक्क आहे त्या हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करायचा आहे। त्यामुळे आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करायचा आणि त्या दृष्टीने हा तुमचा लढा, हा शेवटचा लढा असा समजून लढायचा आहे। जेवढी तुम्ही ताकद वाढवाल तेवढा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल। नमस्कार मित्रांनो, आपण आज जे उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, समृद्धी महामार्गाच्या जो अन्याय महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांवर करतंय त्याच्यासाठी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी तुमच्या भेटीला आलेलो आहे। काल उच्च न्यायालयामध्ये मी एक याचिका आणली होती परभणी जिल्ह्यातले सेलू तालुक्यातील। त्याच्यामध्ये तुमच्या इथं जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच स्वरूपाचा प्रश्न परभणी जिल्ह्यात देखील झालेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम शासनाने चालवलेलं आहे। कमीत कमी पैशामध्ये जमिनी घ्यायच्या आणि या मोठ्या लोकांच्या घशात घालायच्या अशा स्वरूपाचं धोरण राज्य शासनाचं आहे। आणि त्याच्या संदर्भात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि मी वकील म्हणून उच्च न्यायालयात गेल्या 33 वर्ष वकिली करतोय, त्याचा एक आधार घेऊन उच्च न्यायालयात आपण एक याचिका आणली होती। काल उच्च न्यायालयाने त्या याचिकेची सुनावणी झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये भूसंपादनाचा अवॉर्ड देखील झालेला असताना कोर्टाने सांगितलं की पुढची सुनावणी होऊस्तोवर कोणत्याही त्या अवॉर्डच्या माध्यमातून काम होणार नाही अशा स्वरूपाचा निकाल काल उच्च न्यायालयाने दिला। विषय असा आहे की समृद्धी महामार्ग हा एक प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे। मग तो नागपूर ते मुंबई असू देत किंवा जालना ते नांदेड असू देत, हा वेगळा एक स्कीम खाली आलेला प्रोजेक्ट आहे। याच्यासाठीची व्यवस्था वेगळी तयार केली गेलेली आहे। भूसंपादनाच्या बाबतीत सुद्धा याच्यासाठी एक वेगळं तरतूद किंवा एक वेगळी स्कीम आणलेली आहे। त्या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना बाजारभावापेक्षाही जास्त किमतीत घेऊन त्यांना तिथं महाराष्ट्रामध्ये रस्त्याची निर्मिती करायची आहे। हा महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सगळीकडे याच्या बाबतीत चर्चा झाली। नागपूर ते मुंबईचा अंदाजित खर्च जो होता तो जवळपास 55-60 हजार कोटीचा होता। तो होता माझ्या अंदाजे आता 90 पेक्षाही जास्त कोटीचा झालेला आहे। त्याच्यात फक्त नागपूर ते मुंबई हा मार्ग झालेला आहे। आमची मागणी अशी आहे, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जी आमची शेतकरी मंडळी या सगळ्या प्रकल्पामध्ये विस्थापित होणार आहे त्यांच्यासाठी शासनाने भूमिका प्रामाणिक असली पाहिजे। जे नांदेड ते समृद्धी महामार्गातले लोक अफेक्टेड आहेत त्यांना देखील नागपूर ते मुंबई हा जो महामार्गामध्ये जो ज्या पद्धतीने भूसंपादनाचा मावेजा देण्यात आला त्या स्वरूपाचाच मावेजा या लोकांना दिला पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त द्यायला पाहिजे। कारण की तो प्रोजेक्ट चालू झाला होता 2016ला, म्हणजे 14चं त्याचं कार्यवाही सुरुवात होती, 16ला त्याचं, आज 16 ते जवळपास आपण 10 वर्ष पुढे गेलेलो आहे। 10 वर्षात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत। त्याच्यामुळं जो भाव तिथं दिला होता त्याच्यापेक्षा सुद्धा कित्येक पटीने जास्त भाव या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। आणि ह्या भूमिकेतनं शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात म्हणजे तुमचं जालना असेल, परभणी असेल, या जिल्ह्यांमधनं जो हा मार्ग चाललेला आहे नांदेडपर्यंतचा, त्याच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता जो आपला हक्क आहे त्या हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करायचा आहे। कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनीचा ताबा महाराष्ट्र शासनाला बेकायदेशीरपणे जी कार्यवाही चालू आहे त्याच्या माध्यमातून देऊ नये याच्यासाठीचं आमचं एक आंदोलन म्हणून आम्ही आता जिथं जिथं आम्हाला शक्य होतं तिथं जाऊन सांगतोय। याच्या उपरही जर काही अडचणी निर्माण झाल्या तर कोर्टाच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत। परंतु हा संघर्ष तुमचा आहे। ही व्यवस्था जी आहे ही तुम्हाला चिरडून टाकण्यासाठी आता निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करायचा आणि त्या दृष्टीने हा तुमचा लढा, हा शेवटचा लढा असा समजून लढायचा आहे। जर तुम्ही इथं कमी पडलात तर आमच्यासारखी किती माणसं इथं येऊन गेली
तर याच्यात काही होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला एक दबाव तंत्राच्या माध्यमातून, हा बेकायदेशीर नाही, आज महाराष्ट्रामध्ये गुंडाराज एवढं वाढलेलं आहे, सगळेजण अशा परिस्थितीत जे ज्याला हाताला मिळेल ते घेऊन पळतंय. त्याच्यामुळे आपण तर आपल्या हक्कासाठी भांडतोय. त्याच्यामुळे कोणत्याही याचा विचार न करता केसेस ह्या होत राहतात. केसेसनी काही फरक पडत नाही. तुम्ही या केसेस वगैरेला घाबरू नका, पोलीस कार्यवाहीला अजिबात घाबरू नका. गुंड लोक, 2 नंबरचे कामं करणारे लोक, भ्रष्ट लोक या देशामध्ये 10 वेळा जेलमध्ये जाऊन येतात आणि बाहेर समाजामध्ये उथळ माथ्याने फिरतात. आपण तसं नाही आहे. आपल्या स्वतःच्या जमिनीसाठी, स्वतःच्या कष्टाच्या, आईबापाच्या प्रॉपर्टीसाठी, वडिलोपार्जित प्रॉपर्टीसाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. त्याच्यामुळं संघर्ष करा. कोर्टाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला साथ देणार आहोत. ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज रस्त्यावर पण पडेल त्यावेळेस आम्हाला तुम्ही बोलावलं तर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हे सगळं जे करायचं आहे ते अतिशय शांततेच्या मार्गाने, कायदेशीर पद्धतीने, कायद्याच्या चौकटीत राहून, परंतु आपला हक्क घेतल्याशिवाय आपल्याला हे कोणतंच डेव्हलपमेंट या राज्यामध्ये करू द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळं मी खास करून आज तुम्ही जे उपोषण इथं केलेलं आहे, करतात, त्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे. भविष्यात कोणत्याही पद्धतीची गरज पडल्यास मी तुमच्यासाठी हजर राहील एवढं सांगतो. आणि एक शेवटचं सांगतो की संघर्ष हा शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. तो कोणत्याही माध्यमानं असू द्या, हमी भावाच्या माध्यमातून असू द्या, विमाच्या माध्यमातून असू द्या, गाईच्या दुधाच्या संदर्भातला असू द्या, ऊसाच्या भावाचा असू द्या, कोणताही संघर्ष आहे. प्रत्येक पावलोपावली ह्या समाजाला संघर्ष करावा लागतोय आणि त्याच्यामुळं संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. आपल्याला यांनी काही फरक पडत नाही, हे डोक्यात ठेवा. संघर्ष करा. संघर्ष करताना 100% यश येतं याची मला खात्री आहे. आणि हा अनुभव आहे. महाराष्ट्रात काम करत असताना आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की जेवढी तुम्ही ताकद वाढवाल तेवढा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. ताकद जरी कमी असली तर वेळ लागू शकतो, रिझल्ट मिळणारच आहे. परंतु सगळ्यांना तुम्ही सुशिक्षित, जागृत करा की बाबा हे आपल्याला प्रत्येकाला करणं आहे. प्रत्येक माणसाला येऊन इथं बसणं आहे. त्याच्या माध्यमातून सरकारला विचार करायला भाग पडता येईल अशा स्वरूपाचं आंदोलन हे पुढं तुम्ही करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.